आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आत्या, ही नावं लिहायची जबाबदारी आईने दिली आहे का हिला? हो दिली आहे। निदान नावं तरी नीट लिहावीत ना। आडनाव चुकलंय, विस्पुते, दुसरी वेलांटी असते। नाही हो, तुम्ही चुकीचं सांगताय। मी बरोबरच लिहिलंय। होतो असा प्रॉब्लेम। स्वतःची चूक मान्य करायला चूक झाली आहे हे कळायला हवंय आधी। तुम्हाला ना माझ्या प्रत्येक गोष्टीत चूक दिसते, त्यामुळे ना तुम्हाला हेही चुकीचं वाटतंय। अजित सर, हे बघा, हे जे मी लिहिलंय ते बरोबर लिहिलंय ना? हे बाई डोंट आस्क मी आपली इंग्लिश मध्ये नावं लिहितोय। मराठी वेलांटी गोलांटी मी बघतच नाही, तिथे मराठी जमतच नाही मला। मराठी येत नाही यात अभिमानाने सांगण्यासारखं काय? दुसऱ्यांना शिकवण्याआधी ना स्वतःकडे लक्ष द्या। पण माझं चुकलंच नाहीये तर काय बरोबर करू? मायाताई, तुम्ही मला सांगा, हे विस्पुतेमध्ये पहिली वेलांटी बरोबर आहे ना? ऍक्च्युली माझा आणि अजितचा सेम प्रॉब्लेम आहे। आय डोंट अंडरस्टँड। नर्मदा आत्या, हे बघा, आता तुम्हीच सांगा, हे आडनाव मी बरोबर लिहिलंय ना? मला आता ह्याच्यात घेऊ नको तू। आणि अथर्वनी सांगितलंय ना, म्हणजे ते बरोबरच असणार। चल लिहिते। ऑफकोर्स अथर्व जे बोलतो ते करेक्टच असतं। दादासाहेब, हे बघा ना, आता तुम्हीच मला सांगा, हे जे मी नाव लिहिलंय, हे आडनाव विस्पुते, त्यात पहिलीच विलांटी असते ना? बरोबर लिहिलेस की तू। रस्व वेलांटी पहिली वेलांटीच असते। पाहिलं? वेदाच्या बाबांचा मोठा पोपट झाला। त्यांचं आडनाव ना ज्ञानपाजे पाहिजे होतं। अथर्व चुके, लेट्स गो, वेळ होतोय। चल चल। बरं माया, फोटो पाठवायला विसरू नकोस हा, वाट बघते मी। हो। हा नीट बघून घे मंगळसूत्र। हो। आत्या, तुम्ही आधी लिस्ट बघा आणि पुढचं नाव सांगा। अरे कपरे, अगाऊ कार्टा नुसता। तू काय लिही आता, पुढे लिही। माया आपल्या वेदावर जीव नाही लावणार। तिची जी काळजी आहे ना ती सगळी खोटी आहे। नाहीये तिला आपल्या वेदाची काळजी। एक मनुष्य आणि एक आत्मा आपला अडसर ठरणार आहे। मार्जारी म्हणाली, त्याचा आणि आज मी पाहिलेल्या प्रसंगांचा काही संबंध आहे का? मीरा आणि अंबिका एकत्र कशा आल्या? काय कोड आहे ते मार्जारीला विचारायलाच हवं। मार्जारी, आजपर्यंत तू मला भेटायला बोलवायचीस तेव्हा मी तुझ्याकडे यायचे, पण आज मी स्वतःहून तुझ्याकडे येते। या क्षणी आपली भेट होणं फार गरजेचं आहे। आत्या, हा, हे बघा कसं वाटतंय? अय्या, कसे? अगो किती सुंदर आहे हे मंगळसूत्र। फारच सुंदर आहे। वा 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 वा।
आता शोभशील तू रामपुरींची सून. मस्त चॉईस आहे तुझा, छान आहे. माझा चॉईस नाहीये, अथर्वचा चॉईस आहे. गॉड आत्या तुम्हाला काय सांगू मी. काय करतेस माया? म्हणजे आता तुझं स्वप्न पूर्ण झालं असं समजायचं, हो ना? नाही, अजून नाही. ज्या दिवशी हे मंगळसूत्र अथर्व स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घाले, त्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण होईल. होणार होणार, सोन्याहून पिवळा होणार, याच्यापेक्षा जास्त. तेवढी लायकी नाहीये तुझी माया, आणि तुझं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. बरं, मी काय म्हणते, मला भूक लागली आहे, आपण प्लीज काहीतरी खाऊन घेऊ. चल. हो, चालेल चालेल, चल. थांबा थांबा. हा, ठेवून दे. हे घे. थांबा, नीट ठेवते. मस्त काहीतरी गोड खाऊया. मंजिरी, एक मनुष्य ज्याच्याकडून तुला दिव्य कवडी प्राप्त झाली, एक मनुष्य जिने पहिल्या भेटीतच वेदाला वाचवलं, एक मनुष्य जिला नियतीने तुझ्या मोहिनी विद्येपासून वाचवलं. आता तीच मनुष्य अंबिकाशी म्हणजे एका आत्म्याशी संवाद साधते. नाहीये तिला आपल्या वेदाची काळजी. निरिती मातेनं भविष्यवाणी केलीच होती. एक मनुष्य आणि एक आत्मा आपला अडसर ठरणार आहे. ध्यानात घे मंजिरी. मीरा ती मनुष्य आणि अंबिका ती आत्मा आहे. त्यातही मीरा साधारण नाही, तिच्यात काहीतरी विलक्षण गोष्ट आहे. मार्जरी, मला तुझ्या तोंडून मीराचं कौतुक ऐकायचं नाही, पण यावरती मला एकच मार्ग दिसतोय. मनुष्याला आणि त्या आत्म्याला एकत्र येण्यापासून थांबवावं लागेल, आणि त्यासाठी अंबिकाच्या आत्म्याला कैद करणं गरजेचं आहे. मंजिरी, आजवर मी सांगितलं आणि तू केलं. आज तू सांगते ते आपण करू. हाच योग्य मार्ग आहे. त्यासाठी तुला पूर्ण राहिलेल्या अंबिकाच्या वर्षश्राद्धाचा विधी पूर्ण करावा लागेल. त्यावेळी तुला अपयश आलं नसतं तर अंबिका मुक्त झालीच नसती. मार्जरी, त्यावेळेला मला अपयश आलं होतं, पण आता तसं होणार नाही. अंबिकाचं वर्षश्राद्ध पूर्ण करून मी तिच्या आत्म्याला कैद करणारच.